कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा। राज्य शासनाने 1 ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेली होती, पण आता ती मुदत वाढवून आता 1 सप्टेंबर करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा असलेला हा कार्ड आहे। राज्य शासनाने 1 ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेली होती, पण आता ती मुदत वाढवून आता 1 सप्टेंबर करण्यात आलेली आहे। आणि या कार्डचे फायदे म्हणजे आपल्या महिलांना 50% सूट दिलेली आहे। आणि हा जो कार्ड आहे तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये यूज करू शकतात। नॉट ओनली फक्त बससाठीच नाही, तर मला वाटतं मेट्रो आणि इतर याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन जे आहे गव्हर्नमेंटचे, त्याच्यासाठी पण आपण हा कार्ड इझिली यूज करू शकतो। त्याचबरोबरीने ह्या कार्डाचा वापर आपण ॲज अ क्रेडिट कार्ड म्हणूनही करू शकतो, की त्याच्या माध्यमातून जसं तुम्ही आपला क्रेडिट कार्ड यूज करतो बँकेचा, त्या पद्धतीने देखील त्याचा वापर आपण करू शकतो। आणि हे कार्ड असणे कंपल्सरी आहे। जे एसटी किंवा जे शासनाचा ज्या काही परिवहनचा माध्यम आहे त्याचा जो वापर करतात त्यांच्यासाठी हा कंपल्सरी कार्ड आहे। तर नक्कीच या कार्डचा आपण लाभ घ्यावा। आणि ही अतिशय राज्य शासनाची सुंदर अशी परियोजना आहे की ज्याच्या माध्यमातून एसटी मध्ये ज्या महिलांना किंवा पुरुषांना, म्हणजे ही फक्त महिलांसाठी नाही, तर मला असं वाटतं ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक, म्हणजे 75 वर्षापर्यंतचे जे ज्येष्ठ नागरिक आहे आणि 75 वर्षापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना आहे। आणि या योजनेचा लाभ आपण प्रत्येकाने घ्यावा, यासाठी की एसटी मध्ये जे काही म्हणजे बऱ्याच वेळा सुट्टे नसतात म्हणून बाद होत असतात। आता हे जे कार्ड आहे ते कार्ड तुम्ही घेऊन गेल्यानंतर कंडक्टरला पैसे द्यायची गरज नाही, तो फक्त स्वाईप करेल आणि तुमचं तिकीट जितका डिस्टन्सचं असेल ते काढलं जाईल। कालांतराने जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो तसं तो कार्ड आपल्याला रिचार्ज करायचा आहे आणि त्याची प्रोसिजर पण अत्यंत सोपी आहे। ऑनलाईनही करू शकतो, ऑफलाईनही करू शकतो। एसटी डेपोकडे जाऊन आपण ते रिचार्जही करू शकतो किंवा डिजिटली आपण ऑनलाईन जसं आपले मोबाईल रिचार्ज करतो तसं आपण पे केलं की तो कार्ड आपण रिचार्ज करू शकतो। म्हणजे आज इतकं सुंदर माध्यम आपल्या राज्य शासनाकडनं मिळालेलं आहे की सगळं डिजिटलायझेशन होत आहे। जास्तीत जास्त सुविधा महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, अमृत ज्येष्ठ नागरिकांना मिळावा यासाठी ही सुंदर अशी योजना आहे। आणि ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी आज तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आहे। आणि मी अपेक्षा ठेवते की आपल्या संपूर्ण भुसावळ शहरामध्ये ही योजना सगळ्या महिलांपर्यंत, सगळ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचावी। आपल्या महाराष्ट्रभरचा जर विचार केला तर आतापर्यंत 50 लाखापेक्षा जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन कार्ड्स त्यांनी बनवलेले आहेत। आणि आनंद आहे की एका प्रभागातून आज दादांच्या माध्यमातून, ताईंच्या माध्यमातून 500 लोकांनी कार्ड इथे त्यांचे बनलेले आहेत। अगदी नॉमिनल चार्जेस असतात, आता मला माहित नाही काय इथे दादा 250 नॉमिनल चार्जेस घेऊन, पण या कार्डचे जे बेनिफिट्स आहेत ते खूप चांगले आहेत। आपण जर युट्यूबच्या माध्यमातून किंवा शासकीय योजना जर आपण सर्च केला तर अतिशय छान अशी ही योजना आहे। आपण झालं त्याच्यानंतर इतर भागातील जे आपले परिचयाची लोक असेल त्यांना नक्की या योजनेचा त्यांनी पण लाभ घ्यावा, यासाठी त्यांना देखील याची माहिती द्या आणि त्यांच्याकडनं ही योजनेचा लाभ त्यांनाही मिळावा यासाठी आपण सगळ्यांनीही मनापासून प्रयत्न करायचा। पुनश्च एकदा मी आपल्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते आणि तुमच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रदेवतांचे, राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, राष्ट्रदेवतांचे, राष्ट्र प्रेषितांचे,
चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.